स्वामी समर्थ. माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पालक तिखट डाळ म्हणजेच मसाला डाळ. तर मी त्याच्यासाठी एक टॅमॅटो घेतलेला आहे, पालक कापून घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, लाल मिरची, अद्रक लसणाचे कुटून घेतलेले आहे म्हणजे, आणि हिरवी मिरची आणि मूग डाळ, उडीद डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ ही धुवून मी अर्धा तास भिजत ठेवलेली आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. कुकर घेतलेला आहे, गॅस पेटवला आहे. आता मी त्याच्यामध्ये तेल टाकते. आता तेल आपलं तापलेलं आहे. आपण त्याच्यात जिरे टाकूया. मोहरी, जिरे मोहरी टाकलेली आहे. अद्रक लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता आणि कांदा टाकूया. हे सर्व मस्तपैकी फ्राय करून घेऊया. टोमॅटो आता हे मी व्यवस्थित फ्राय करून घेते. हिंग टाकूया आणि आपला पालक पण टाकून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि जसं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही तिखट, लाल मिरची टाकू शकतात, हळद आणि थोडासा कांदा लसूण मसाला. व्यवस्थित हे मस्त फ्राय करून घेऊया 5 मिनटं आणि नंतर आपण डाळ टाकूया ह्याच्यात. ते आपण फ्राय करून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण त्या भिजवलेल्या डाळी टाकून घेऊया सगळ्या. आणि जेवढं आपल्याला पाणी आहे तेवढं आपण पाणी टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. मस्तपैकी आपली डाळ तयार आहे. पालक मसाला डाळ किंवा पालक डाळ ही खायला पण छान लागते. भातासंग किंवा चपातीसंग आपण खाऊ शकतो. ही बघा मस्त अशी घट्ट आपली डाळ आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.